आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा। 10 दिवसांमध्ये अमित शहा सकारात्मक निर्णय देणार। 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक। नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी। कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावर ही चर्चा सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा। एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही। साखर कारखानदारांचे प्रश्न सुटणार। फडणवीसांची ग्वाही। अर्ध मंत्रिमंडळ जाऊनही ठोस तोडगा निघालेला नाही। लवकर तोडगा न काढल्यास कांदा शेतकऱ्यांना लढा अधिक तीव्र करणार। आमदार रोहित पवारांचा इशारा। राष्ट्रवादीने माझ्याकडे अर्ध खात्याची मागणी केली नाही। अर्ध खात्याची मागणी केल्यावर सांगेन। पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्ध खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न। मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं। वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा। शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा। तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या जागावाटपाचा विषय 2 दिवसांमध्ये संपेल। फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल। जागावाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी पक्ष आग्रही। तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचाही दावा। भरत गोगावले यांच्या रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार। तर निकटवर्तीय इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही। सूत्रांची माहिती। भाजपकडून विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावांची यादी। दिल्लीमध्ये रवींद्र चव्हाणांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे यादी सुपूर्द। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 5 जागांपैकी 1 जागा आरपीआयला मिळावी। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयनं कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत अशीही प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये राजकीय खळबळ। भाजपने 200 पेक्षा जास्त नगरसेवक सहलीला नेल्याची माहिती। काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक पर्यटनावर। भंडाऱ्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप राष्ट्रवादीमध्ये चढाओढ। कोणी कितीही बहुमताचे दावे करत असले तरी मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय विजय शक्य नाही। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची प्रतिक्रिया। देशाच्या विविध भागामध्ये उष्णतेमध्ये सातत्यानं वाढ। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। शासकीय कांदा खरेदी दरवाढीनंतरही शेतकऱ्यांना दिलासा नाही। नाशिकच्या विंचूर इथल्या सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामावर कांदा नाकारल्यानं शेतकऱ्यांचा संताप। आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 4 प्रस्तावांवर बीएमसीकडून फेरविचार। सुधार समितीमध्ये प्रशासनाची माघार। 7 हिल्स पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण। रक्तपेढ्यांचं पीपीपी प्रस्ताव। वांद्रे रेक्लेमेशनमधील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। सूत्रांची माहिती। संध्याकाळी 4 वाजता सिद्धरामय्या राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता। तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विजय थलपती यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा। विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा। पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या नाहीत। पक्षामध्ये आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही। त्या केवळ माध्यमात चर्चा। राजीनाम्याच्या बातम्यांवर अजित पवार गटाचे आमदार इंद्रिस नायकवडींचा खुलासा। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा 2 रुपये 50 पैशांची वाढ। सीएनजीचे नवे दर 94 रुपये 75 पैसे प्रति किलोवर। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट। तूप, लोणी आणि दूध पावडर प्रोडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट। मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना नव्या वादाची ठिणगी। प्रोडक्ट्स इतर देशांमध्ये पाठवले जातात। आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची गरज असते असं मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। तर 2022 मध्येच ते काढण्यात आल्याची दिली माहिती।
शिवराज मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता। सीबीआय चौकशीमध्ये मोठेगावकरच्या मुलाची कबुली, सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आरोपी तेजस शहा आणि मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी, तर आरोपी शिवराज मोठेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक। शिवराज मोठेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेनं नीटचा पेपर दिला होता। सीबीआय तपासामध्ये महत्त्वाची माहिती समोर। मोठेगावकरच्या मुलासाठी पेपर दिल्याची माहिती। मोठेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला होता। बाकी 2 विद्यार्थी कोण, सीबीआयकडून तपास सुरू। बीकेसी मधील एमएमआरडीए सिटी पार्क सर्वसामान्यांसाठी खुला करा, आमदार वरुण सरदेसाई यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सिटी पार्कमधील नागरिकांच्या प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी। प्रतिभा धानोरकरांकडून पुन्हा चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी। 15 दिवसांपूर्वी धानोरकरांनी अचानकपणे दिली होती भेट। रुग्णालयामधील अस्वच्छता आणि गैरकारभाराबाबत माहिती घेतली। तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये। एफडीए आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच कारवायांचा धडाका। आज दिवसभरात 40 कारवाया। धाराशिवमध्ये 46 हजारांचा भेसळयुक्त खवा, तर पुण्यामध्ये केमिकल युक्त आंबे जप्त। अत्याचारी बोंधू अशोक खरातवर चित्रपट येणार। शिवसेना नेत्या दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार। खरातचे कारनामे सिनेमातून उलगडणार। मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा 26 मे रोजीचा मुहूर्त हुकला। केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या सुमारास दाखल होणार, तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। तुळजाभवानी देवीचं मंदिर 30 मे पर्यंत 22 तास खुलं राहणार। उन्हाळी सुट्टी आणि अधिक मासानिमित्तानं निर्णय। भाविकांची गर्दी वाढल्यानं तुळजाभवानी मंदिर संस्थांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। मार्चमध्ये मुंबई, दिल्लीसह देशभरातील विविध विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येमध्ये घट। तिकीट दरातील वाढ। इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्रवासी संख्येमध्ये 9.7% घट। पुण्यातील आंदेकर टोळीमधील 5 जणांना अहिल्यानगर पोलिसांकडून अटक। दरोड्याच्या तयारीमध्ये असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक। एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये 31% अतिरिक्त डिझेलची विक्री। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दुजोरा। वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्याची समस्या निर्माण झाली होती। जेएनपीए बंदरातील आयात निर्यात ठप्प होण्याची शक्यता। कंटेनर लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी हजारोंचा भूर्दंड कंटेनर मालकांवर। 28 मे पासून कंटेनर मालकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल नो स्टॉकचे फलक। नागरिकांना पेट्रोल डिझेलसाठी भटकंती करण्याची वेळ। नांदेडमध्ये डिझेलसाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र। डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकरी तात्काळ उभे। साठेबाजी टाळण्यासाठी पंपावर ट्रॅक्टर आणावे असा नियम पंप चालकानं घालून दिला। धाराशिवच्या ईड गावामध्ये इंधन दरवाढीमुळे धोंड्याच्या जेवणाला सासऱ्यानं जावयाला घोडा भेट दिल्याचा प्रकार। धोंड्याच्या जेवणाला सोन्याची अंगठी देण्याची प्रथा असताना घोडा भेट दिल्यानं याची सर्वत्र चर्चा। परभणीमधील जुना पेडगाव रोड परिसरामध्ये उष्माघातानं 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। उन्हातून फिरून घरी आल्यानंतर झोपलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती। नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। वर्धा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 46°C तापमानाची नोंद। दिवसभर उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण। सकाळी 10 वाजल्यापासून जाणवतात उन्हाचे चटके। तीव्र उन्हामुळे जनजीवन प्रभावित। परळीसह परिसरामध्ये पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला। परळीमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 42 ते 43 अंशांवर। सततच्या उष्णतेमुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास। लातूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर। वातावरणामध्ये उकाडा वाढत असल्यामुळे नागरिक हैराण। नाशिकच्या इगतपुरीमधील खैरेवाडीमध्ये आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई। वाडीमधील 350 लोकांना रोज फक्त एका टँकरनं पाणी पुरवठा। प्रत्येक कुटुंबाला फक्त 2 हंडे पाणी मिळत असल्यामुळे आणखीन एक टँकर वाढवण्याची मागणी। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधील कसबे धावंडा इथे वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस कोसळला। वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे शेड कोसळलं। शाळेचं मोठं नुकसान। पंचनामे करून शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र पावसामुळे हापूस आंब्याचे आलाय। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये अनेक भागात पावसाच्या सरी। दाभाडी, डोंगरगाव, चिखलीसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस। आंब्याची झाडं उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान। नांदेडमध्ये डिझेलसाठी एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा। डिझेलसाठी
कॅन घेऊन शेतकरी तात्काळ साठेबाजी टाळण्यासाठी पंपावर ट्रक आणा, पंप चालकांची मागणी रद्द करा, शेतकऱ्यांचं म्हणणं.